कृष्णाचं नाव विठ्ठल कसं पडलं? आणि मग पंढरपूरला विठ्ठल रखुमाईची मूर्ती एकत्र का नाही? चला तर ऐकूयात याच मागची एक सुंदर कथा. कृष्ण निजला निवांत आठवली त्याला राधा. कृष्ण निजला निवांत आठवली त्याला राधा. राधेला केलं जादूने जिवंत, जणू काय झाली त्याला प्रेमबाधा. समोरून आली रुक्मिणी, कृष्णासंगे राधास पाहिली. डोळे झाले लाल लाल, म्हणे मी कृष्णाचं सोडूनच आलली. कुठे गेली रुक्मिणी कोणास बाई ठाऊक, कृष्ण भटकतोय तिला शोधत होऊन व्याकुळ भाऊक. पोहोचला बाई कृष्ण शोधत तिरी चंद्रभागेच्या, आणि रुक्मिणी दिसली दिंडीर वनात पंढरीच्या. कृष्ण मनवितो रुक्मिणीस, पण ती रुसलेली फार. म्हणतो कसा, अगं रुक्मिणी कसा करू मी तुझ्या विना वैकुंठाचा संसार. रुक्मिणी नाराज, त्यातच कृष्णास आठवे भक्त एक थोर. नाव त्याचे पुंडलिक, लय गुणाच ते पोर. पुंडलिकाच्या घरी आली कृष्णाची गबाई स्वारी. पुंडलिक करतो आई बापाची सेवा, ठेवून उभा विटेवर कृष्णाला दारी. वाट पाहता पाहता कृष्णाची मूर्ती राहिली. विटेमुळे विठ्ठल त्याची प्रचिती जाहली. 28 युगे झाली लांब उभी राहुनी, रुक्मिणी रुसवा तो धरी. अवघ्या भूमंडळाचा संसार बघत विठ्ठल उभा विटेवरी. भूमंडळी म्हणे विठ्ठलास बाप आणि रुक्मिणीस आई. बोला जय जय विठोबा रखुमाई.